नमस्कार मंडळी. आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी की हॉटेलला देखील मागे टाकेल. कारण ही रेसिपी इतकी सोपी आहे, त्याचबरोबर चविष्ट देखील तेवढीच आहे. लहानांपासून मोठे बोटं चाकून खातील आणि तुम्ही देखील परत परत बनवाल पण थकणार नाही, अशी ही रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर माझी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुमचा फीडबॅक द्यायला देखील विसरू नका. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले आहेत. तर त्यामध्ये मी बडीशेप घातलेली आहे, काळी मिरी घातलेली आहे, एक मोठी वेलची असते ती घातलेली आहे मसाल्यावाली आणि आपली साधी जी वेलची आहे ती देखील मी त्यामध्ये घातलेली आहे. थोडासा दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर काही काजू घातलेले आहेत. आता 2 ते 3 सेकंदासाठी आपण हे मसाले असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घालायचा आहे. त्याचबरोबर एक पडी तेल देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असा मऊसूतपणा येईपर्यंत आपण हे कांदे असे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातला कच्चापणा देखील निघून जाईल. आता हे कांदे आपण व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. बघू शकता आपण त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे थोड्या प्रमाणात आणि त्याचबरोबर ते मऊसूत देखील झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी काही पनीर घेतलेलं आहे 50 ग्राम. ते त्रिकोणी शेपमध्ये असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही स्क्वेअरमध्ये देखील घेऊ शकता. तर त्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित असा गोल्डनचा असा कलर येईपर्यंत आपण हे पनीर असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण मस्तपैकी असा गोल्डन कलर आलेला आहे. आता हे पनीर आपण काढून एका बाउलमध्ये काढायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपलं हे पनीर स्पंजी राहील म्हणून. आता त्याच कढईमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून त्यामध्ये घालायचा आहे. आता त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत. जिरं सुरुवातीला ते बटर जास्त गरम असल्यामुळे घातलेलं नाही आहे, कारण जिरं हे करपलं असतं म्हणून. तर व्यवस्थित हे कांदे आपण असे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. त्याचा थोडासा असा मऊसूतपणा येईल तोपर्यंत आपण हे कांदे व्यवस्थित असे परतायचे आहेत. आता त्यामध्ये आपण 2 ते 3 हिरवी मिरची अशी त्यामध्ये घालायची आहे आणि त्याच्यात थोडासा कच्चापणा, तिखटपणा हा निघून जाईल अशी आपण त्यामध्ये अशी परतून घ्यायची आहे. हिरवी मिरचीच्या जागी तुम्ही लाल मिरचीचा देखील वापर करू शकता. पण जर का तुम्ही हिरवी मिरची वापरली तर खूप बेस्ट ठरेल, कारण आपण यामध्ये लाल मिरचीचा जास्त वापर करणार नाही आहेत. तर ही हिरवी मिरची जी आहे तर ती त्याला मस्तपैकी अशी बॅलन्स करेल. तर इथे आपण जे काही मेथी असते आपली, ती व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून अशी 1 वाटी मेथी अशी बारीक चिरून त्यामध्ये घातलेली आहे आणि काही मी त्यामध्ये अर्धी वाटी वाटाणे देखील घातलेले आहेत. तर इथे आपल्याला आपली जी काही ही मेथी आहे त्याचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला ही मेथी अशी लो फ्लेमवरती अशी परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण सुरुवातीला जो काही बेस होता कांदा आणि त्याचबरोबर काही काजू होते, काही खडे मसाले होते, ते सगळं काही मिक्सरमध्ये असं त्याची प्युरी बनवून घ्यायची पाणी टाकून. आता इकडे आपली मेथीची जी होती मेथी आणि वाटाणे ती व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. तर इथे आपण जी काही प्युरी होती ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत. त्याचा अगोदर आपण त्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर घालत आहे, थोडीशी नाममात्र अशी थोडीशीच चवीला अशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, कारण ही भाजी जेवढी कमी तिखट राहील तेवढी चविष्ट बनते. त्याचबरोबर तुमच्या घरात जे काही लहान मुलं असतील ते जर नसतील खात तर ही भाजी खाऊ घाला. खरंच तुमच्या घरातले लहान मुलं देखील खातील आणि जो मेथी खाणारा नसेल तो देखील खाईल. इतकी सुंदर आपली ही मेथी मटर मसाला बनून तयार होते. त्याचबरोबर जी काही प्युरी होती ती त्यामध्ये घालायची आहे. थोडंसं परत त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते घालायचं आहे. तर इथे बघू शकता आपण हे आपण सगळं काही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. तर हे सगळे मसाले अगोदर आपण एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मग व्यवस्थित त्यामध्ये मीठ हे आपल्याला किती आपण त्यामध्ये मसाले घातलेत त्या हिशोबाने त्यामध्ये मीठ हे घालायचं आहे. तर आपण यामध्ये मलाई घालणार नाही आहेत, तरीसुद्धा आपली ही मेथी मटर मसाला म्हणजे मेथी मटर पनीर मसाला अगदी चविष्ट अशी बनून तयार होणार आहे. यामध्ये आपल्याला मलईची बिलकुलही गरज भासणार नाही आहे. तर बघू शकता आपण किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर आता इथे आपण जे काही पनीर होतं तळलेलं ते देखील त्यामध्ये घातलेलं आहे. तर पनीर हे अगोदर पाण्यामधून काढून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून त्यातलं पाणी देखील निथळून जाईल. तर इथे आपण 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी अशी सोडून द्यायची लो फ्लेमवरती. ती व्यवस्थित अशी शिजून जाईल. त्याचबरोबर या भाजीमध्ये आपण बिलकुलही मलाई किंवा क्रीम कसलाही वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा आपली ही मेथी मटर पनीर मसाला अगदी क्रीमसारखी दिसत आहे आणि त्याचा टेक्स्चर देखील आलेला आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. धन्यवाद.